सामन्याला इथं सुरुवात होते. पहिला चेंडू मोठा प्रहार केला पण जाईल लांगडीच्या दिशेने. एकच धाव भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल आणि गुरुनाथ आणि दीपक सलामी जोडू आपण पाहतो. गुरुनाथ खेळतो स्ट्राईक वर. दोन चेंडू आणि 2 धावा. तर वाईट चेंडू येतो इथं. दोन चेंडू आणि धावसंख्या फलकावर लागले. 3 धावसंख्या. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 4 धावसंख्या फलकावर लागतात. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीड अप करायचं लवकरात लवकर. चांगला फटका झेलखाली क्षेत्रक्षे तैनात आहे. बघूया झेल घेईल की काय. आणि झेल ड्रॉप होतो. एक धाव जोडी घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथं सहजरित्या पार पाडले. धावसंख्या फलकावर लागलेत. 4 चेंडू आणि 7 धावसंख्या. स्पीडअप करायचं लवकरात लवकर. तर 4 चेंडू आणि 7 धावसंख्या झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील फायनलचा मेगा सामना चालू आपण पाहतोय. सारसोले विरुद्ध जुईनगर. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. बाहेरच्या लढ्यामध्ये व्यवस्थित येत नाही. एक धाव जोडू काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठला होणार आहे तोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये जाईल. तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या फलकावर लागलेत 8. 5 चेंडू आणि 8 डावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राहुल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता आणि अवंतर चेंडू येतोय. लेगचिकचा थोडा बाहेर गेला. 9 धावसंख्या फलकावर लागलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर बघूयात कितपर समाचार घेतील. 9 धावसंख्या फलकावर लागलेत. शेवटचा चेंडू राहुल याचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा होता आणि चेंडू जातोय डॉट आणि षटक संपतोय. लवकरात लवकर यायचंय चेतन. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सारसोळे संघाने. तर ऐकूयात चेतन गावंडचा याचा आवाज पुढच्या 1 षटकासाठी फायनलचा या मॅचचा फायनल निर्णय. बघूयात कुठला संघ या ट्रॉफीवर नाव कोरेल आपल्या प्रथम पारदर्शिकेवर. थँक्यू. चला स्पीडअप करायचंय. सारसोळे टीम लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायचे. नशीब मात्र आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायचे. अंधार होताना पाहायला मिळतोय. सूर्य अस्ताला गेलाय आणि हवामान आता मात्र विरल पाहायला मिळतोय. हवामानामध्ये बदल पाहायला मिळेल. गोलंदाजांसाठी आता ॲडव्हान्टेज ठरेल. नशीब नशीब मात्र
जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना वर व्यासपीठावर मंचकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. ऐकतात पाहतात दिवा कोलीवाडा 30+ ब चषक 2024 हे शानदार पर्व. आजच्या दिवसातील अंतिम सामना ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सारसुले तर दुसऱ्या बाजूला जुईनगर या दोन मातबदार संघांमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नसीब मात्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये नसीब आजवताना या मैदानावर पाहायला गेला तर मागच्या मॅच मध्ये देखील दमदार षटक हाताळलं होतं नसीबने. या मॅच मध्ये धावा डिपेंड करायच्या तर दुसऱ्या बाजूला धावा करायच्या आहेत. कांचन आणि राहुलची जोडी. पहिलाच बॉल वेग प्रचंड पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार रंगत असताना या मैदानावर एक बॉल महत्वाचा आहे टीम सारसुले टीम साठी. तर दुसऱ्या बाजूने धावा करायच्या आहेत कांचन या खेळाडूला. अगदी लक्ष असेल या मॅच कडे. 5 बॉल आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी वेगाने टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो श्री गणेशा होत असताना टीम जुईनगर या टीमचं चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये दोन मातबदार संघांमध्ये. आजच्या दिवसात अंतिम क्षणामध्ये हा संघ इथे मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉइंट कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे. तिसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिलाय राहुलने. या 2 धावा ऍड होतील. या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. क्षणाला सामना बदलताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 7 धावांची गरज या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी सेसिंग. खूप सुंदर मॅच पाहायला मिळतोय. एक बॉल देखील महत्वाचा आहे. 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. ग्रँड फिनाले या क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॅक्ट. धक्का नंबर लागतो टीम जुईनगरला. पहिला फलंदाज होईल कांचन. बॅक टू द आउट. गोलंदाजी आजपर्यंत चांगली पाहायला मिळते. आजच्या दिवसात कालपासून याच नसीबने आपलं नशीब आजमावलं होतं या स्पर्धेमध्ये. आज देखील चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. ग्रँड फिनालेमध्ये दमदार षटक हातलत असताना आतापर्यंत पहिला विकेट प्राप्त करताना पहिला ब्रेक थ्रो लावलाय जुईनगर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुख्य यशाला तिसऱ्या क्रमांकावर प्राचीन करण्यात आलाय. दमदार मॅच पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. एका फटक्याचं काम म्हटलं तर मात्र गोलंदाजी प्रचंड वेगाने होताना पाहायला मिळतोय. वेग पाहायला मिळतोय नशीबच्या गोलंदाजीचा. षटक आवडला असेल आतापर्यंत कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजीसाठी. एका बाजूने राहुलचा देखील संघ दिग्गज संघ जुईनगर त्या संघाला आतापर्यंत चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. मात्र इथून करून दाखवावं लागेल. या फलंदाज मुकेशला चांगला खेळ करावा लागेल. डाव्या हाताच्या फलंदाजाला प्राचीन करण्यात आलाय. वेगाने टाकला होता. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन कडे. घोषित क्षेत्राकडे एकच धाव. आता मात्र 2 बॉल आणि 7ची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळतो. चित्तथरारक सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. प्रेक्षक चहू बाजूने पाहायला मिळते. या मॅचचा आनंद घेत असताना मनमुराद आनंद घेत असताना चित्तथरारक सामना. 2 बॉल 6 धावा. नशीब आजमेल का? नशीब या मॅच मध्ये. इथे मात्र लॉंग स्टॉपला एकच धाव. 1 बॉल 5 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी सेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 1 बॉल 5 धावा करायच्या वयात लागतील या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला एखादा डॉट चेंडू. नशीब या मॅच मध्ये नशीब आजमवताना पाहायला मिळेल. नशीब मात्रेचा दिवस आज पाहायला मिळतोय. पहिल्या सेमीफायनल मध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील दमदार षटक फेकत असताना आतापर्यंत प्रभावित केलं या षटकात नशीबने. अंतिम बॉल. इथे मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय सारसुले टीम. वेल प्लेड बॉयज हार्ड लक टीम जुईनगर. सुंदर षटक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नसीब म्हात्रे. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय. टीमची फायनल हॅट्रिक मारली या स्पर्धेमध्ये. सुंदर खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या जोरावर हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरताना पाहायला मिळाला आहे. वेल प्लेड बॉईज हार्ड लक टीम जुईनगर. मात्र तिन्ही संघाने उत्तम दर्जाचा खेळ केला या स्पर्धेमध्ये.
डेकोरेशनला विनंती असेल, आमचे कालपासून प्रचंड मेहनत, आमच्या आवाजाची काळजी घेतल्या. आज देखील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. नशीब ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 धावा डिपेंड करत असताना आदरणीय प्रकाश नाना नाईक यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव केला जाईल. चला नशीब मात्र लगेच यायचंय. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये दिवा कोलीवाडा संघ बलाढ्य